पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे आज पहाटे 3:45 धरणातून मुठा नदी पात्रामध्ये तब्बल 22,880 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसानुसार हा विसर्ग कमी जास्त होण्याची देखील शक्यता आहे। नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि सखल भागातील लोकांनी तात्काळ सतर्क राहून खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। तर खडकवासला धरणातली ही दृश्य आपण पाहतोय। खडकवासला धरण हे मोठ्या प्रमाणात भरले आणि त्यामुळे आता मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, खडकवासला धरणातली ही दृश्य समोर येत आहेत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहतो की पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये गेले 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणामध्ये जो वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणे येतात ही जवळपास 50% वर भरत आलेले आहेत आणि त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून जवळपास 22,000 क्युसेक्स पाणी जे आहे ती जलसंपदा विभागाकडून सोडण्यात आलेलं आहे। आपण एकूणच पाहतोय मुळा आणि मुठा नदीमध्ये हे पाणी सोडल्यानंतर शहरातील अनेक भागांना अलर्ट दिला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय की या ठिकाणी खरं तर पुण्याच्या महापौरांनी नदीच्या आजूबाजूच्या नागरिकांची पहाटेच्या सुमारास पाहणी केलेली आहे। त्यामुळे खडकवासला धरण चांगल्या प्रकारे पाणी जे आहे ते साठवण झाल्यामुळे एक प्रकारे पुणेकरांना हा जो आहे तो दिलासा मानला जातोय। नक्कीच, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर पुढची बातमी देखील आहे पुण्यातूनच। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आली। 2 वर्षांपूर्वी पूर आलेल्या एकता नगर परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून पहाटेपासूनच महानगरपालिका कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलीस तैनात आहेत। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे।